एकदा उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की आपल्याला जेवण कमी जात असतं आणि मग आपण छोट्याशा भुकेसाठी काहीतरी असं चटपटीत हलकं फुलकं चाटचे प्रकार आपण किंवा पदार्थ बनवत असतो. त्यासाठी ना चिंचगुळाची चटणी चाटमध्ये जास्त करून वापरली जाते. आज आपण विकतची चटणी आणण्यापेक्षा घरीच चटणी तुम्ही या पद्धतीने बनवून ठेवली तर अगदी 3 महिने तुम्ही ही चटणी वापरू शकता. त्यासाठी काय केलेलं आहे, इथे मी अर्धा किलो चिंच साधारणतः कोमट पाण्यामध्ये 5-6 तास भिजत घालायची आणि त्यानंतर एक गाळणी घ्यायची आणि गाळणीतून चिंच आपल्याला अशी गाळून घ्यायची. थोडासा पाण्याचा वापर करायचा म्हणजे चिंचेचा जो पल्प असतो ते व्यवस्थित गाळणीतून गाळला जातो. नंतर कढईमध्ये आपल्याला हे चिंचेचं पाणी ओतून घ्यायचं, एक उकळी घ्यायची आणि मग त्यामध्ये आपल्याला जरासा खडे मसाले घालायचे. यामध्ये बेडगीचं लाल तिखट घातलंय, जिरी पूड 1 चमचा घालायचा आहे, 1 चमचा काळी मिर पूड आपल्याला यामध्ये घालायचं आहे. काळं मीठ जे असतं ते काळं मीठ आपल्याला यामध्ये 1 चमचा घालायचं आहे. चाट मसाला आपल्याला इथे 1 चमचा घालायचा आहे. त्यानंतर साधं मीठ जे असतं ते 1 चमचा घालायचं आहे आणि अर्धा चमचा आपल्याला यामध्ये घालायचा आहे ओवा आणि 1 चमचा आपल्याला भाजलेली जिरा पूड जी असते ती आपल्याला यामध्ये 1 चमचा घालून घ्यायची. नंतर अर्धा किलो चिंच घेतली होती त्यासाठी आपल्याला डबल म्हणजेच आपल्याला साधारणतः अर्धा किलोपेक्षा जास्त इथे आपल्याला साखर आणि गूळ याचं दोन्हीचं प्रमाण यामध्ये वापरायचं आहे. नंतर आपल्याला हे उकळून आटून घ्यायचं. या पद्धतीने आटलं की गार करायला ठेवायचं. जास्त चटणी घट्ट किंवा पातळ अजिबात बनवायची नाही. तर इथे बघू शकता छान अशी विकतच्या चटणीसारखी चिंच गुळाची चटणी